मी बळीराम मधुकर रणदिवे. मी गेले 15 वर्ष झाले डिगंची ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून काम करतोय व दलित महासंघाचा सांगली जिल्हा म्हणून अध्यक्ष म्हणून काम करतोय आता. काही वेळापूर्वी मला वाटलं की आता एक भाजपचा कट्टर समर्थक असणारा कार्यकर्ता एक शिवसेनेमध्ये गेला. मग मला बी वाटलं की आपण बी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे, 15 वर्ष झाले ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले. ज्या भारतीय जनता पार्टीनं अनेक डिगंजीतल्या काही सामाजिक कार्यकर्त्याला ताकद दिली, ताकद देऊन सुद्धा एखादा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये थांबत नसेल तर बरोबर नाही असं मला वाटतंय. एका साईडला आमदारकीची ताकद आहे, तालुक्याचे नेते बापूसाहेब आहेत आणि अनेक नेत्यामुळे ताकद देत असताना सुद्धा आपण बाहेरच्या पार्टीमध्ये जात असतोय. आणि मला सुद्धा वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण पाठिंबा देण्यापेक्षा डायरेक्ट भारतीय जनतामध्ये प्रवेश करावा आणि मी बापूसाहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी एवढं सांगतो की जी लोक कुठल्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांची कवच नुसती वार्डामध्ये असेल, पण मी एवढंच सांगतो की माझी ताकद पुढे जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण आटपाडी तालुक्यामध्ये आहे. मी या 2 ते 4 दिवसामध्ये काही विद्यमान शिवसेनेचे उपसरपंच, माजी सरपंच, सदस्य कोण असतील त्यांना या 2 ते 3 दिवसामध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश मी स्वतः बापूसाहेबांना आमदारकीचा सोबत घेऊन मी प्रवेश करणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.